चालेल. हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार मॅडम, नमस्कार. सुरू करायचं? येस, करूया सुरू आपण आता. ओके सर. सर्व विद्यार्थी इथे आपली वाट बघतायत आणि उभे राहत आहे सगळेजण. नाही, आता ही औपचारिकतेची काही आवश्यकता नाही. सगळ्यांना नमस्कार. बसा सगळेजण, आपण सुरू करूया. स्क्रीनकडे लक्ष द्या आपण सर्वांनी. सगळ्यांना नमस्कार. परत एकदा शासकीय अध्यापक महाविद्यालय परभणी येथील प्राचार्य डॉक्टर रोडगे मॅडम, आपल्या मार्गदर्शिका, माझ्यासहित सर्वांच्या मार्गदर्शिका डॉक्टर जाधव मॅडम, आणि आपण सगळे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बघा तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी एक चित्र दिसेल. बघा बरे, माय लेक कोणता खेळ खेळत असतील? कोण सांगतंय? गेस करा. चित्र व्यवस्थित काय ते ओळखायला लावायचं सर. कोण बोलतंय? हा, कोणाचा प्रतिसाद आहे सांगा. कोण बोलू इच्छित? हे आई आणि मुठीमध्ये काय ते ओळखायला हा, लावायचं. बर बर. हरकल म्हणतात की मुठीमध्ये काय आहे. बरोबर आहे, ठीक आहे. आणखी दुसऱ्याला काय वाटतं? बरोबर आहे, ठीक आहे. बघा आता ती आई त्याला विचारते, बघ माझ्या दोन्ही मुठीमध्ये काही गोट्या आहेत, हा, आणि दोघांमध्ये फरक जर म्हटलं तर 2चा आहे. दोन्ही मुठीमध्ये ज्या गोट्या आहेत त्यातला फरक 2 आहे, आणि दोन्ही मुठीतील गोट्यांची बेरीज जर केली तर ती 12 आहे. सांगा बरं. मग त्याला विचारू लागली ती, सांग बरं बेटा, मग माझ्या एका हातात किती, एका मुठीत किती गोट्या आहेत, दुसऱ्यात किती आहे? सांगा बरं. कोण सांगतं? तर त्या मुलाने सांगितलं बरं का आईला. तुम्ही सांगू शकता का? कोण सांगेल? हात वर करायचा, नाही तर मग स्वतःच बोलायचं कोणीतरी एक जण. कोण सांगेल? 7 आणि 5. हा, परत एकदा काय म्हटलं? बरोबर आहे, 7 आणि 5 आहे की नाही? 7 आणि 5. बरोबर, व्हेरी गुड. वा वा वा, म्हणजे ते मुलगाही हुशार आहे आणि आपणही हुशार आहात. ठीक आहे. मग त्या आईनं दुसरं कोड सांगितलं. सांगा बरं मग याचं. म्हणे आता गोट्यांच्या ऐवजी मी शेंगदाणे घेतले म्हणे. दोन्ही हातातील शेंगदाण्यातला फरक 17 आहे आणि दोन्ही हातातले मिळून शेंगदाणे 43 आहे. सांगा बरं किती किती असतील? सांगतं कोणी? ज्याला सांगता येईल त्याने हात वर करा. नाही सांगता येणार कोणाला? बरं, या मुलांनी सांगितलं पण त्या आईच्या कानात सांगितलं. आता ते उत्तर काही तुम्हाला तो सांगणार नाही. मग आईनं तिसरा प्रश्न केला त्याला, आता मी शेंगदाण्याच्या जागी म्हणे ज्वारीचे दाणे घेतले. दोन्ही हातामध्ये काही दाणे आहेत. दोन्ही हातातील दाण्यांची जी संख्या आहे त्यातला फरक 73 आहे आणि दोन्ही हातातील मिळून दाणे 171 आहेत. आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी बघा असंच दाण्यांचं एक कोड आग्र्याला घातलं होतं. ठीक आहे. या ठिकाणी आता हे कोड आईनं मुलाला घातलं. याचं काय उत्तर असेल बरं? आपण कसं शोधू शकतो? हे काय करावं लागेल? कसं करता येईल हे? सांगता येईल काही? ठीक आहे. तर मग आपण आता हे कोड कसं सोडवायचं हेच आपल्याला आज शिकायचं आहे. आणि म्हणून आपल्या आजच्या धड्याचं नाव आहे, आपल्या पाठाचं नाव आहे एक सामायिक समीकरणे. सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये आजच्या आपल्या या धड्याचं पाठाचं शीर्षक लिहून घ्यायचं आहे, एक सामायिक समीकरणे. सामायिक नाही, हा, एक सामायिक समीकरणे, सायमल्टेनियस इक्वेशन्स. चला, मग आपण आता एखादं उदाहरण घेऊन सोडवूया. कोण वाचतं उदाहरण? आहे वाचा बरं. दसरे शिवाय आणखी दुसरे? सोनाली 1 मिनिट, तू उत्तर दिलं होतं. आणखी दुसरं कोणी? तुला एक संधी मिळाली. दुसरं कोणी विद्यार्थी?
इयरफोन ज्याने लावलेला असा कोणी एक विद्यार्थी? उदाहरण वाचायचंय फक्त, काय दिलेलं आहे. चला पटकन. दुसरे कोणी? हा, एका प्राणी संग्रहालयात मस्के बाकीच्यांनी म्यूट करा. मस्के. एका प्राणी संग्रहालयातील सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे. तर प्राणी संग्रहालयातील सिंह आणि मोर यांची संख्या किती? एका प्राणी संग्रहालयातील सिंह आणि मोर यांची बरोबर आहे. यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे. तर प्राणी संग्रहालयातील सिंह आणि मोर यांची संख्या किती? व्हेरी गुड, छान. करा म्यूट. बघा आता हे उदाहरण कसं सोडवायचं हे आपण आता मिळून ठरवू. मग दुसरं उदाहरण या आधारे तुम्हाला सोडवायचं आहे. आपण सगळ्यात आधी काय करू, सिंहाची संख्या x मानू आणि मोरांची संख्या y मानू. बरोबर आहे. मग आता याच्यातली पहिली अट काय दिलेली उदाहरणात सांगा. कोण सांगतंय आता? जबदे, सोनू जबदे. पहिली अट काय दिलेली आहे? काय सांगितलेलं आहे? सर मी ज्यांचं नाव घेतलं, संख्या 50 आहे. हा, एकच जण बोलावं. दोघांनी बोललं एकदम की प्रॉब्लेम येतो. हा, जबदे मी नाव सांगितलं ना. हा, म्हणजेच काय आता सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. हा, म्हणजे आता सिंहाची संख्या आपण मानलेली x आणि मोरांची y. म्हणजे काय सांगता येईल आता? कसं इक्वेशन तयार होईल, समीकरण काय होईल? सांग बेटा. ज्यांचं नाव घेतलं त्यांनीच ओपन करायचं, नाही तर हात वर करायचे. 3 जण बोलायला लागले की प्रॉब्लेम होतो. हा, परत एकदा सोनू. x + y = 50. व्हेरी गुड. करा म्यूट. बरोबर सांगितलं. आता इथे मला म्हणून काढायचंय. हा त्रिकोण जिथे जिथे येईल तिथे त्याला म्हणून समजायचं. 3 टिंब. बरं का, मला 3 टिंब नाही देता आले म्हणून मी इथे ट्रायंगल काढलाय. म्हणून आणखी पुढे जाऊ आपण. सर्व सिंहांचे मिळून एकूण पाय 4x होतील. बरोबर आहे. हे एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सिंह जर x आहेत तर सिंहांचे मिळून एकूण पाय झालेत 4x. तसंच मग आता मोरांचे पाय किती होतील कोण सांगेल? मेघा. 2y. हा, बरोबर, 2y. बरोबर. म्हणून सर्व मोरांचे एकूण पाय 2y. आणि आता आधी जे आपल्याला हिनं सांगितलं होतं आपल्या एका वर्गातील मैत्रिणींना, पहिली अट जी होती की बाबा सिंह आणि मोर यांची बेरीज 50 आहे. सिंह x आहेत आणि y म्हणजे मोर y आहेत, यांची बेरीज 50. हे आपलं पहिलं समीकरण. हा, आता दुसरी अट काय कोण सांगतं? मेघा. 4x + 2y = 140. हा, 4x + 2y = 140. बरोबर. 4x म्हणजे सिंहाचे पाय, 2y म्हणजे मोरांचे पाय. या सगळ्यांच्या पायांची बेरीज 140. बरोबर. मग आता आपल्याला काय करता येईल बरं या ठिकाणी? पहिल्या इक्वेशनला 2 ने आता आवाड, मल्टिप्लाय एक मिनिट. आता मेघा, आता आवाडला संधी देऊ. हा, सर पहिल्या समीकरणाला एक तर 2 न डिवाइड करायचं, नाही मग ना 2 न मल्टिप्लाय करायचं, नाहीतर मग 4 न मल्टिप्लाय करायचं. दोन्हीपैकी कुठल्या एका संख्येने मल्टिप्लाय करू शकतो. बरोबर आहे, असं करता येईल. राऊत. हा, बोला शुभम. सर आपल्याला आधी x किंवा y मत काढावी लागेल. हो, बरोबर. ठीक आहे, करा म्यूट. आता आपल्या एका वर्गमैत्रिणीनं सांगितलं की आपल्याला 4 किंवा 2 ने गुणायचं आहे. आपण आता काय करू, त्याच्याऐवजी भागवून पाहू. समीकरण 2 ला 2 ने भागू आपण. आता 4x ला 2 ने भागायचं, 2y ला 2 ने भागायचं आणि 140 ला 2 ने भागायचं. बघा, म्हणून 4x ला 2 ने भागितलं की 2x आले, 2y ला 2 ने भागितलं की फक्त y आले आणि 140 ला 2 ने भागितलं की 70 आले. हे झालं समीकरण 3. ठीक आहे. म्हणजे 4 असं वाढवत जाण्यापेक्षा आपण लहान केलं. बरोबर आहे. पहिल्या समीकरणाला 4 ने गुणलं असतं तरी चाललं असतं, 2 ने गुणलं असतं तरी चाललं असतं. आपण काय केलं, थोडं वेगळं केलं. दुसऱ्या समीकरणाला 2 ने भागलं. त्यामुळे आपल्याला दुसरं समीकरण बदलून
तिसरं समीकरण मिळालं. आता आपण काय करू, समीकरण 3 मधून हे जे 3 आलेलं आहे याच्यामधून पहिलं समीकरण वजा करूया. चला आता इथे वजाबाकी घेऊ आपण. तिसरं समीकरण 2x + y = 70 आणि पहिलं समीकरण आता वजा करायचंय x + y = 50. आता वजा केल्यामुळे सगळ्याच संख्यांची चिन्ह बदलली. आधी सगळे धन होते, x + y = 50 असं होतं. आता वजाबाकी करायची असल्यामुळं x ही वजा झाले, y पण वजा झाले आणि 50 वजा झाले. मग आता या दोघांची आपण बेरीज करू. 2x - x + y - y 70 - 50. तर 2x - x म्हणजे x आले, +x - y +y - y 0 आणि 70 - 50 म्हणजे 20. म्हणजे आता x ची किंमत आपल्याला आली 20. आता काय करता येईल, x ची किंमत आपण कुठल्याही एका समीकरणात टाकू शकतो. तर पहिलं जे समीकरण आहे आपलं x + y = 50, त्याच्यामध्ये ही किंमत घालू आपण आणि आपल्याला असं दिसेल की x + y = 50 मध्ये x ची किंमत आपण 20 घालूया. तर x च्या जागी 20 घातलं, हे म्हणून आहे या ठिकाणी, ट्रायंगल नाही. म्हणून 20 + y = 50. म्हणून आता y इथेच ठेवलंय आपण. हे 20 याचं पक्षांतर केलं, 50 - 20 म्हणून y = 50 - 20. म्हणून y = 50 - 20 म्हणजे 30. म्हणून y = 30. म्हणजेच काय, आपल्याला x ची किंमत मिळाली, y ची मिळाली. म्हणून प्राणी संग्रहालयामध्ये x सिंह म्हणजे x ची किंमत 20 आलेली आहे, 20 सिंह होते आणि y ची किंमत y मोर होते, म्हणजे y ची किंमत 30 आलेली, म्हणजे 30 मोर होते. म्हणजे 30 सिंह आणि 20 मोर, म्हणजे असे एकूण 50 प्राणी होते. बघा वर दिलेलं आहे. त्यांचे पाय पहा, सिंहाचे 20 सिंह असल्यामुळे 20 चोक 80 पाय, 30 मोर, 30 दुने 60 पाय, 80 आणि 60 140 पाय एकूण. आलं उत्तर आपलं बरोबर. आता याच धर्तीवर तुम्हाला आता एक स्वतः उदाहरण या ठिकाणी माझ्या बरोबर सोडवायचं आहे. बघा आता दुसऱ्या उदाहरणाकडे लक्ष द्या. दुसरं उदाहरण मी सांगेल त्यांनीच वाचायचं. आता प्रथमेश कुलकर्णी. येस सर. वाचा. आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज 45 आहे. आईच्या वयाच्या दुप्पटीतून मुलाचे वय वजा केले तर वजाबाकी 54 येते. तर त्यांची वये किती? बरोबर, करा, म्यूट करा. ओके. बघा या ठिकाणी मग आता आपल्याला सुरुवात करायची आहे. तर पहिल्यांदा मग आता काय, कशी सुरुवात करता येईल, मेघा गोसावी. तर x + y = 45 घेऊ आपण. नाही, x काय आहे, y काय आहे, Sorry. म्हणजे सगळ्यात आधी काय करायचं, x म्हणजे आईची आणि y म्हणजे मुलगा. काय वय. मग असं व्यवस्थित गणितामध्ये किंवा कोणत्याही विषयामध्ये व्यवस्थित मांडणी करायची. तुम्ही तुमच्या याच्यात ऐका ना, तुम्ही इयरफोन लावला असेल, तुम्हाला तुमचं ऐकू येईल ना. ज्यांनी इयरफोन लावला त्यांनी माईक मध्ये बोलायचं आपल्या, त्यातच ऐकायचंय. बाकीच्यांना बाहेर ऐकू येईल. तुम्ही तुमच्या इयरफोन मध्ये ऐका. तुमच्या मोबाईलचा आवाज थोडासा करायचा आहे तुम्ही. ठीक आहे, आपण आईचं वय x वर्षे मानू. बर, दीपाली शिंदे पुढे. दीपाली शिंदे. बर, ठीक आहे. हॅलो. बोला. येतो आवाज. सर दुसरं समीकरण येते 2x - y = 34. अजून पहिलंच समीकरण आपण लिहिलं नाही. दिसलंय का तुम्हाला पहिलं समीकरण? नाही दिसलंय. आपण आईचे वय मानलं x, मग मुलाचे वय मानू आजचे y वर्ष. मग आता पहिलं समीकरण आपल्याला सांगायचंय. कोण सांगेल आता? बेबी, सरोज, हरकल. पहिलं समीकरण काय येईल मग आता? x + y = 45. बरोबर आहे. त्यांच्या आजच्या वयांची बेरीज 45 आहे पहिल्या अटीनुसार. असं व्यवस्थित लिहायचं बरं का, सिस्टमॅटिक लिहायला पाहिजे गणितामध्ये आपल्याला. पहिल्या अटीनुसार x + y = 45. बरोबर आहे. मग आता दुसरी अट जी आहे त्याचं समीकरणात रूपांतर करायचं आहे आपल्याला. तर आता हे पतंगे, नीता पतंगे, सांगा कसं करता येईल.
दुसरी अट काय दिलेली आहे बघा. आईच्या वयाच्या दुप्पटीने मुलाचे वय वजा केले हा म्हणजे आईचे वय हे 2x वजा y इक्वल्स टू 54. बरोबर आहे. आईचे वय 2x नाही बेटा, आईचं वय x आहे, त्याची दुप्पट म्हणून 2x. 2x वजा y. तू उत्तर बरोबर सांगितलं, पण आईचं वय 2x नाही, आईचं वय xच आहे, त्याची दुप्पट केली म्हणून 2x झाले. त्यातून मुलाचं वय y वजा केलं आणि ही वजाबाकी 54 आली. अगदी बरोबर. मग आता पुढचा टप्पा, पुढची पायरी काय करता येईल? गजानन जावा दे. बेरीज करायला लागेल. हा बरं, बेरीज करू. ठीक आहे, म्हणजे समीकरण 1 आणि 2 यांची आपण बेरीज करूया. फक्त बेरीज करूया असं न म्हणता काय म्हणायचं, समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करू. बरोबर. हा, अरुण ठेंगडे सांगा मग आता याची बेरीज आपण काय येईल आपल्याला, कशी येईल, कशी आली बेरीज सांगा अरुण. 3x is equals to 99. 1 आणि 2 ची बेरीज केली आपण. अरे हो, या ठिकाणी बरोबर आहे, आपण हे समीकरण परत लिहिले, दोघांची बेरीज केली, 3x बरोबर 99. आता पुढे हा शुभम राऊत तुम्हीच कंटिन्यू करा पुढे. x is equals to 33. हा, म्हणजे कसं केलं, 3 ने भागितलं किंवा इकडे 3 गुणाकारात आहे तर इकडे आपण त्याला भागाकारात नेलं. ठीक आहे, म्हणून x ची किंमत आली 33. चला आता पुढे कोण आहे आणखी, जबदे सोनू, तुम्ही सांगा पुढे. पुढे काय, तर x ची व्हॅल्यू ठेवायची का? कशात ठेवायची? पहिल्या समीकरणात, समीकरण 1 मध्ये घालून. आता समीकरण 1 काय होतं, x प्लस वाय बरोबर 45. बरोबर, याच्यामध्ये आपण x बरोबर 33 घालू, म्हणून 33 अधिक y बरोबर 45. मग आता पुढे काय येईल, मेघा गोसावी. तर y is equal to 45 minus 33. हा बरोबर, म्हणजेच y बरोबर, म्हणजे y is equal to 12. 12. बरोबर, गुड, व्हेरी गुड. म्हणजे मग आपलं उत्तर काय आलं, दीपाली शिंदे. y बरोबर 12. हो ना, y बरोबर 12 आलं, म्हणजे उत्तर काय आलं आपलं, आईचे आजचे वय x बरोबर 33 वर्ष. हा, आणि मुलाचे 12. बरोबर. ठीक आहे, मग आता इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आता तुम्ही सायमल्टेनियसली माझ्या बरोबर लिहून घेतायत असं मी गृहीत धरतो. हा, चला, मग आता याच्यात काही शंका आहे का कोणाला? इथपर्यंत समजलं कसं सोडवायचं हे? हा, त्या आईने आपल्या मुलाला जे घातलेली कोडी होती ती कशी सोडवायची मग? एक सामायिक समीकरणाने. हा, बघा आपण आता आज एक सामायिक समीकरण कशी सोडवायची हे पाहिलं, तर यावर आधारित पुढचा भाग आहे की आलेखाच्या सहाय्यानं एक सामायिक समीकरण कसे सोडवायचे आपण पुढील तासिकेमध्ये शिकणार आहोत. आता आपण आज काय शिकलो थोडक्यात याचा आढावा घेऊ. मग आता पहिला प्रश्न असा आहे की एक सामायिक समीकरण म्हणजे काय? कोण सांगताय? हात वर करायचे. आता कोण सांगेल एक सामायिक समीकरण कशाला म्हणायचं? आपण आता सोडवले 2 एक सामायिक समीकरण, म्हणजे काय केलं नेमकं? बघा 9वीचे विद्यार्थी आहोत आपण. कुलकर्णी प्रथमेश सांगा. आपण जे केलं ते काय केलं? आपण एक सामायिक समीकरण सोडवले. मग एक सामायिक समीकरण म्हणजे काय? सर आपण 2 व्हेरिएबल्सचा यूज केला हा, इक्वेशन सोडवण्यासाठी. एक सामायिक, समय म्हणजे काय? मला वाटलं 9वीचे विद्यार्थी तुम्ही फक्त शब्दाच कोड कराल. एकाच वेळी दोन्ही समीकरणं सोडवायची. एक सामायिक, एका वेळी आपण 2 समीकरणं सोडवतो. दोन्ही समीकरणाचा एकाच वेळी विचार करतो. 2 समीकरणं एकाच वेळी सोडवणं. बरं, मग आता या एक सामायिक समीकरणांची उकल कशी काढली जाते? काय करतो आपण?
सर म्हणजे एक्स आणि वाय घेतो आणि त्यानुसार मग उकल काढली जाते. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करतो, गणितीय क्रिया करतो आणि त्या गणितीय क्रियाद्वारे दोन चलांपैकी एका चलांचा लोप करतो, हे महत्वाचं. म्हणजे आपण काय करतो, दोन समीकरण एकदम सोडवतो आणि त्यातून अशा पद्धतीने ते सोडवतो, अशा काही क्रिया करतो की ज्याद्वारे एक कुठलं तरी चल निघून जाईल. एक्स वाय जर असेल तर एक्स निघून जाईल किंवा वाय निघून जाईल. एम एन असेल तर एम तरी निघून जाईल किंवा वाय तरी निघून जाईल. कुठलंही चल असेल, दोन पैकी कुठलंही एक चल. बरं, हे कशा पद्धतीने लोप केला जातो बरं? कोणकोणत्या क्रिया केल्या जातात त्यावर आपण केल्यात आता कोणकोणत्या क्रिया? प्लस मायनस. तर गुणाकार किंवा भागाकार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे आपण यापैकी कोणतीही क्रिया करू शकतो. म्हणजे बेरीज करू शकतो, वजाबाकी करू शकतो, गुणाकार किंवा भागाकार. छान. मग आता तुम्ही एवढी छान उत्तरं दिलीत तर बघूया बरं आता तुम्हाला हे उदाहरण कितपत कसं सोडवता येतं. हे उदाहरण आता वाचायचं आहे आपल्याला. मेघा गोसावी, वाचा बरं. दोन संख्यांची बेरीज 103 आहे. जर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर भागाकार 2 येतो व बाकी 19 उरते. तर त्या संख्या शोधा. बरोबर, छान. आता हे उदाहरण सोडवायचं आपल्याला, तर त्याच्यातला जो काय म्हणता येईल त्याला क्रक्स आहे किंवा त्याचं जे मर्म आहे ते म्हणजे असं आहे की भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी याच्यामध्ये काय रिलेशन आहे सांगा बरं. भाज्य कशाला म्हणायचं, भाजक कशाला म्हणायचं, भागाकार कशाला आणि बाकी कशाला, हे 4 शब्द आहेत. आठवतात का काही? आपण 3ऱ्या 4थ्या वर्गापासून शिकलेले आहेत. गोसावी, मेघा, आधी तू प्रयत्न कर. भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी. तर भाज्य कशाला म्हणायचं, भागाकार कशाला म्हणायचं आणि भाजक कशाला म्हणायचं? बाकी म्हणजे रिमाइंडर जे उरतं त्याला आपण रिमाइंडर म्हणतो. म्हणजे बाकी. आणि भाज्य म्हणजे बाकी. आणि भाज्य म्हणजे ज्याला आपल्याला भागायचं आहे ते. व्हेरी गुड, बरोबर. आणि भाजक? आणि काय भाजक ज्याच्याने आपण भागणार आहोत ते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि भागाकार? त्या सर्वांना म्हणून म्हणजे तो भागाकार सर्वांना नाही, आपण जे उत्तर येतं, जो उत्तर येतं ते. भागाकार करताना म्हणजे भाग दिल्यावर जी संख्या येते त्याला भागाकार म्हणतात. ते. ओके, ओके. बाकी काय? चला आपण सोडवूया आता. अरुण ठेंगडे, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं सांगा. बघा हे उदाहरण तुमच्या. सर मोठी संख्या एक्स धरू, लहानी संख्या वाय धरू. व्हेरी गुड. चला तुम्ही म्हणता आपण लिहून टाकू. मोठी संख्या आणि लहानी संख्या. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण मोठी संख्या एक्स मानू आणि लहानी संख्या वाय मानू. व्हेरी गुड. चला पुढचा टप्पा, पुढची पायरी कोण सांगेल आता? नीता पतंगे. पुढे काय मग? पहिल्या अटीनुसार काय सांगता येईल? जर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर भागाकार 2 येतो. एक मिनिट. पहिली अट काय दिलेली आहे? सुरुवातीचं पहिलं वाक्य बघा. त्याचं x प्लस वाय इक्वल्स टू 130 येते. 103. 103. हा, sorry. 100 एक्स प्लस वाय, म्यूट करा. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 103. ही पहिली अट झाली. आता दुसरी अट जी आपल्या एका वर्गमैत्रिणीने सांगितलं होतं की भाज्य म्हणजे ज्याला भागतो ती मोठी संख्या, भाजक म्हणजे ज्या संख्येने भागतो ती संख्या लहानी संख्या, नंतर जे उत्तर येतं ते भागाकार आणि जे बाकी उरते ते बाकी. तर याला कसं टाकता येईल एका अटीमध्ये, समीकरणामध्ये? कोण सांगेल आता हे? हात वर करा ज्याला पहिली संधी घ्यायची. तर दुसऱ्या अटीनुसार आपल्याला एक दुसरं समीकरण तयार करायचं. कसं लिहिता येईल दुसरी अट? तर x divided by y is equal to 2. आणि 19 बद्दल काय? x minus y is equal to मोठ्या संख्येला लहान्या संख्येने भागितलं तर येणारं उत्तर भागाकार आणि उरलेली बाकी. कसं करता येईल मग? सर एक्स डिवायडेड बाय वाय प्लस 19 इज इक्वल टू 2. आणखी कोणी? बघा आपण पुढे पुढे जातो पण पहिल्या मागच्या वर्गाचं सगळं विसरतो. आपण एक समीकरण पाहिलं होतं. सर एक्स प्लस वाय मायनस 9. सगळ्यात मोठी संख्या म्हणजे भाज्य, बरोबर.
भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. लक्षात घ्या, सगळ्यात मोठी संख्या म्हणजे भाज्य. बरोबर आहे. भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता सांगा, सगळ्यात मोठी संख्या ज्याला भागाकार ज्याला भागायचं आहे म्हणजे भाज्य. भाज्य बरोबर आहे भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. बघा, आपल्याला हे लॉजिक लक्षात आलं पाहिजे. म्हणजे शाब्दिक उदाहरणांना बैजिक राशीमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आपल्याला आलं पाहिजे. बघा, हे लक्षात येत आहे का? भाज्य म्हणजे सगळ्यात मोठी संख्या. बरोबर. भाजक म्हणजे तुम्ही आधी म्हटलं होतं x भागिले y. बरोबर, कोणीतरी सांगितलं होतं. भागाकार अधिक बाकी. तर या पद्धतीने आपल्याला जायला पाहिजे. परंतु तुम्ही तुकडे सांगितले होते. हे 2 इकडे फक्त 2 आणि 19 ची बेरीज नाही करता येणार आपल्याला. तर आधी हा गुणाकार महत्वाचा आहे. म्हणून अशा पद्धतीने समीकरण लिहायला पाहिजे. म्हणजे हे समीकरण कसं लिहिता येईल आपल्याला? x वजा y गुणिले 2 म्हणजे 2y. x वजा 2y बरोबर 19. हे कोणाला नाही समजलं त्यांनी हात वर करा. किंवा याच्याही आधीचं हे समजलं नाही असं कोणी आहे का? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हे सरळ हे विधान वाक्य अगदी प्रायमरीच्या वर्गामध्ये आहे. गोसावी, मेघा बोल, काय नाही समजलं? समजलं सर. समजलं. ओके ओके, हात वर केलाय म्हणजे समजल्याबद्दल सांगितलं, चांगली गोष्ट. ओके, चला मग आता याला आपण x आणि y जर एका बाजूला घेतले तर x जसेच्या तसं, म्हणून x बरोबर x वजा हे आता 2y इकडे घेतले, वजा 2y बरोबर 19. आता पुढचा टप्पा, पुढची पायरी कोण सांगेल? पठाण, शहानाज. बापरे, इथे तर वेगळ्याच पद्धतीने अधिक अँड महादेवी. कोण आहे? पठाण, शहानाज अँड महादेवी. सांगा पुढचा टप्पा. बरं, राऊत, शुभम बोला. सर, ही x मायनस 2y मायनस 19 ही हे समीकरण न लिहिता x ची किंमत डायरेक्ट इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकली तर चालणार नाही का? x ची किंमत काय आहे? x ची किंमत 2y प्लस 19 आहे. व्हेरी गुड. अगदी असंही करता येईल आपल्याला, पण आज आपण जी पद्धत वापरली त्याच पद्धतीने पुढे जाऊ. बरोबर आहे. बघा, शुभम सारखा विद्यार्थी आपल्या वर्गात आहे, आपल्याला किती आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला भूषण असलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला एक सामायिक समीकरण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता येईल. लक्षात आलंय का तुम्हाला? आता इथे x ची किंमत जी इथे दिलेली आहे y गुणिले 2 अधिक 19 ही पूर्णच्या पूर्ण किंमत आपण या x च्या ठिकाणी ठेवू शकतो. बरोबर आहे ना? छान, व्हेरी गुड शुभम, कॉंग्रॅच्युलेशन. पण आता आपण या पद्धतीने जाऊ. आता काय करता येईल आपल्याला? हीच जर 2 समीकरणं आपण लक्षात घेतली. पहिलं x प्लस y इज इक्वल टू 103 आणि x मायनस 2y इज इक्वल टू 19. यावर पुढची प्रक्रिया काय करता येईल? सर, इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय. किंवा एक समीकरण 1. बरोबर, बघा किती प्रकारे आपल्याला उदाहरणं सोडवता येतात. बरोबर आहे. आपल्या या मैत्रिणीनं जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. जर वेळ संपला तर आपण परत जॉईन करू. तसा वेळ आणखी आहे 9 मिनिटं. ठीक आहे. समीकरण 1 मधून 2 वजा करू आपण. आता 1 मधून 2 वजा करू. आता खाली लिहायचं आपल्याला. कोण सांगेल आता? गोसावी, मेघा सांगा. पहिलं समीकरण लिहू आपण जसंच्या तसं. मेघा, x प्लस वाय इज इक्वल टू 103. आता त्यातून दुसरं वजा करायचंय म्हणजे काय येईल? x च्या ठिकाणी x मायनस वाय मायनस एक्स. मायनस y. नाही नाही नाही, हो, सर. एक्स सर, एक्स. पण हा बोला. 2y जर तिकडे गेला तर बाई. हे पहा, समीकरण 2 समोर आहे आपल्या. x वजा 2y बरोबर 19. बरोबर. मग आता हे वजा करायचंय म्हणजे आपण सगळ्यांची चिन्ह बदलतो. वजा विसरलात का आपण? वजा करायचं म्हणजे पूर्ण समीकरणाची चिन्ह बदलायची. इथे x प्लस आहे तर ते मायनस होईल. इथे 2y मायनस आहे तर प्लस होतील. इथे 19 प्लस आहे तर ते मायनस होतील. समजलं तुला? आताच तू ज्यांनी उत्तर दिलं परत एकदा बोलतो. माईक अनम्यूट कर. काय म्हणायचंय तुला? चालू कर माईक. सर, हेच म्हणायचं होतं. बरोबर. म्हणजे
दुसरं वजा करताना मग दुसरं समीकरण असं येईल -x + 2y = -19. आता वजा करताना शेवटी आपण बेरीज करतो, विरुद्ध संख्या लिहितो आणि बेरीज करतो. काय येईल उत्तर मग खाली आता? लक्ष्मी रणवाळे, चला. x - x काय येईल? y + 2y. चला सांगा पटकन लक्ष्मी. 3y = 84. 3y = 84. बरोबर. करा, म्यूट करा. पुढे दीपाली शिंदे. y बरोबर. बघा आपले विद्यार्थी किती फास्ट चाललेत, अवॉर्डनी उत्तर दिलंय. y ची किंमत किती आली मग आपली? 28. ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये घालू. x + y = 103. त्याच्यामध्ये y च्या ठिकाणी 28 ही किंमत घातली तर x बरोबर 103 - 28 म्हणजेच x ची किंमत 75. म्हणजेच काय, मग आपल्याला दोन संख्यांची बेरीज 103 आहे, त्यातली मोठी संख्या x 75 आहे आणि दुसरी लहानी जी संख्या आहे ती y 28 आहे, आपण काढली. मग यांची बेरीज 103 येते आणि मोठ्या संख्येला लहान्या संख्येने भागले तर भागाकार 2 येतो. 28 दुने 56 आणि बाकी 19 उरते. आलं लक्षात? आता गृहपाठाचं उदाहरण घ्या एक. तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 90 वरील सराव संच 5.2 मध्ये काही उदाहरणं आहेत, त्यातली कोणतीही 3 उदाहरणं सोडवा आणि आपल्या शिक्षकांना दाखवा किंवा मला दाखवा, मला शेअर करा. चला, खूप चांगले विद्यार्थी आहेत, चांगल्या पद्धतीने तुम्ही मला या ठिकाणी सहकार्य केलं, चांगला प्रतिसाद दिला. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता चर्चेसाठी 5 मिनिटं आहेत आपल्याकडे. काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. चला, वेलकम. बोला. काही शंका, काही बोलायचं असेल, काही सांगायचं असेल तर एकेकाने बाबा या पाठामध्ये नेमकं कशाही कोणत्याही शंका असतील, काही सजेशन असतील तर स्वागत आहे तुमचं. बोला. कोण सांगेल? सर आपण म्हणजे शॉर्ट करून पण सांगू शकतो. शॉर्ट करून सांगू शकतो आणि त्याचं उत्तर. शॉर्ट करून म्हणजे सर आता तुम्ही जसं लिहिलं ना, एक प्रत्येक स्टेप बाय स्टेप फक्त त्याच्यामध्ये x आणि y किंमत ठेवून जर डायरेक्ट सोडवलं तरी आन्सर येतं ना. हो ना. परंतु परीक्षेमध्ये आपल्याला सगळ्या पायऱ्यांचा उपयोग करावा लागतो. एखादी गोष्ट कशी आली, जेव्हा तुम्हाला फक्त उत्तर द्यायचं असेल तेव्हा ठीक आहे, परंतु जेव्हा पद्धती, पायऱ्या आणि आपल्याला माहिती आहे गणितांमध्ये पायऱ्यांना फार महत्व आहे. एक पायरी आहे. उत्तर जरी चुकलं एखाद्या वेळेला कॅल्क्युलेशन तरी पायऱ्यांना मार्क्स असतात. तुम्ही आता स्टॅटिस्टिक्सची उदाहरणं सोडवता, एखाद्या वेळेला तुमचं कुठल्या तरी पायरीवर एखादं प्लस मायनस होऊन जातं, कुठेतरी काहीतरी होऊन जातं, पण तुमच्या पद्धतीला मार्क्स असतात. आणि सोपी उदाहरणं असतील तर तोंडी होतील. जसं त्या मुलाला पहिलं उदाहरण आहे ते तुम्ही सगळ्यांनी तोंडी सांगितलं, दुसरं का नाही सांगितलं बरं, तिसरं का नाही सांगितलं? कारण तुम्हाला काहीतरी प्रक्रिया करावी लागते आणि मग जसं किचकट होत जातात गोष्टी. आणि म्हणूनच गृहपाठाचे प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला. त्यात तर आणखी वेगळं आहे की लोकसंख्या टक्केवारीत वाढली तर काय, असे वेगवेगळी उदाहरणं आहेत. ते सोडवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या तोंडी तुम्हाला ती उदाहरणं सोडवताच येणार नाहीत अशी आहेत. ह्या पायऱ्यांनी गेले तर तुम्हाला जरूर सोडवता येतील आणि अनेक प्रकारे आपल्याला सोडवता येतात. जसं आता 2नी गुणा, 4नी गुणा, याला भागा, त्यानी भागा. जसं आपल्याला राऊतनी सांगितलं, शुभमने, की आपण y = जे समीकरण आलं होतं, x = जे किंमत आली होती 2y + 2 प्लस रिमाइंडर, ती किंमत पूर्ण आपण x पहिल्या समीकरणात टाकू शकलो असतो. बरोबर आहे. त्याही पद्धतीने आपल्याला हे करता येईल. आणखी तुम्हाला एक लक्षात आलं असेल की प्रस्तावना आपण म्हणजे आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवण्याचा म्हणजे शिकायची कशासाठी, त्याचा व्यवहाराशी काय संबंध आहे, अशी प्रस्तावना करावी. म्हणजे आपला गणित आणि व्यवहार याचा संबंध नेहमी आपण जोडला पाहिजे. तर त्याची उपयोगिता लक्षात येऊन अधिक आपल्याला ते जवळीक वाटते. नाहीतर मग बऱ्याच वेळा आपण हे उदाहरणं का सोडवतो? ठीक आहे, आपल्याला सूत्र माहिती आहेत, उदाहरणं सोडवता येतात, पण कशासाठी सोडवायची, याचं व्यावहारिक उपयोजन काय, हेही तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण सुरुवात कशा पद्धतीने केली तुम्ही पाहिलं असेल. आणि म्हणून प्रस्तावनेमध्ये केव्हाही असं व्यावहारिक एखादं उदाहरण घेऊन जर आपण सुरुवात केली तर आपल्याला आपल्या गणिताची नाळ व्यवहाराशी जोडता येते.
ठीक आहे, आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. सर्वांचे धन्यवाद. जाधव मॅडम यांना काही बोलायचं असेल तर स्वागत आहे. अन्यथा आपण या ठिकाणी ही मीटिंग एंड करूया. आवाज एक अत्यंत उत्कृष्ट असा पाठ सरांनी आपल्या समोर सादर केलेला आहे. तंत्रविज्ञानाच्या माध्यमातून गणितासारखी अत्यंत क्लिष्ट अशा संकल्पना अगदी सहजगत्या सोप्या करून सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे खरं तर. आणि त्यामुळे आम्ही सर्वजण ऋणात राहू इच्छितो. खरं तर शब्द नाही ऋण व्यक्त करायला. वेळात वेळ काढून आपण आमच्यासाठी इथे उपलब्ध झालात तर हे ऋण तर कायमच आम्ही लक्षात ठेवणार, कारण अशी माणसं फार दुर्मिळ असतात आणि त्यातले आपण एक आहात. तर ही आमच्यासाठी खूप जमेची बाजू आहे की फर्स्ट इयरच्या सुरुवातीच्याच काळामध्ये इतकं छान तज्ञ मार्गदर्शन हे आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे. आमचे नाही, आता आपले विद्यार्थी, बरोबर, हे तुमचे पण विद्यार्थी आहेत. आपले बीएड कॉलेजचे 12 कॉलेजचे विद्यार्थी हे एकच सगळे आहेत. आपले विद्यार्थी बरोबर आहे, असतात. आपली 12 कॉलेज आपलीच आणि आहेत, ही त्यामुळे गोष्ट खरी आपल्या आहे. कुटुंबाचा अजून थोडासा विस्तार जास्त झालाय असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. जेव्हा कधी औरंगाबादला हे विद्यार्थी येतील, निश्चितच शासकीय अध्यापक महाविद्यालय IASC औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इकडे या मुलांची पाय निश्चितच वळतील आणि करवंदे सरांना भेटल्याशिवाय जायचं नाही अशी भावना निश्चितच त्यांच्या मनात निर्माण होईल, यात शंका नाही. इतक्या तळमळीने आपण 2 दिवस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. इतका सुंदर पाठ या ठिकाणी सादर केल्याबद्दल आम्ही ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद सर. शेवटची नोट अशी की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, बाकी तुम्हाला काही मॅडमने माझं बोलायचंय? कौतुक केलं नाही, माझं कौतुक केलं, पण महत्वाची गोष्ट मॅडमने सुद्धा तिथून आपल्या औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मॅडमने सुद्धा इतिहासाचं आणि अध्यापनाच्या प्रतिमानांचं अनमोल मार्गदर्शन केलेलं आहे. मला वाटतं तुम्ही सुद्धा विद्यार्थी म्हणून त्यावेळेला उपस्थित होतात. मी तुमचा एक फोटो आणि ग्लिम्स त्यावेळेला पाहिलं होतं. मला आठवतं की तुमच्यावरच मॅडमनी काही पाठ घेतले होते आणि ते इथे आमच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले होते. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. चालेल, भेटूया मग. एक लेस दॅन 1 मिनिट राहिला आहे, तशी ती मीटिंग आपोआपच बंदही होणार आहे. तेव्हा सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. पुन्हा भेटूया. ठीक आहे, करतो मी एंड आता. ओके, थँक्यू सर. थँक्यू.